नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर बघा इथे मी ज्या आपल्या बिगनर्स ताई असतील त्यांच्यासाठी एक मुंडा चार्ट घेऊन इलेला आहे. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या ब्लाऊजवरून मुंडा कसा मोजायचा, फिटिंगचा मुंडा आपला कसा मोजायचा आणि तो आपल्याला कटिंगच्या वेळेस कसा ॲडजस्ट करायचा, शोल्डर प्लस करून आपल्याला तो आणि बाही फिटिंग प्लस करून आपल्याला मुंडा कसा ॲडजस्ट करायचा त्याची डिटेल मग दिलेली आहे. तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही एकदम डिटेलमध्ये त्या व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यामध्ये काही डाऊट आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तसेच बघा हा व्हिडिओ मी बिगनर्स ताईसाठी स्पेशल बनवलेला आहे. ज्या आपल्या नवीन बिगनर्स ताई शिकत असतील त्यांना मुंड्यामध्ये असं समजण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. तर बघा त्यांना समजण्यासाठी मी साईजनुसार आपल्याला मुंडा किती घ्यायचा याचा चार्ट इथे घेऊन आलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला जरी महत्त्वाचे वाटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्याही जर बिगनर असतील तर त्यांनाही या छोट्या छोट्या गोष्टीचा खूप मोठा असा फायदा होणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये असा मुंडा चार्ट तुम्हाला हेडलाईन टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 आपल्याला कॉलम करून घ्यायचे आहेत. एका कॉलममध्ये छाती आणि दुसऱ्या कॉलममध्ये मुंडा असं टाकायचं आहे. तर बघा साईजनुसार आता आपली 28 पासून 50 पर्यंत इथं साईज असतात. तर बघा सुरुवातीला 28 साईज आणि 30 साईज या दोन्ही साईजचं मी सांगणार आहे. तर लक्ष देऊन आहे का 28 आणि 30 साईज असेल तर आपल्याला 5.5 इंच इथं मुंडा टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा 32 साईज असेल तर आपल्याला 5.5 इंच मुंडा टाकायचा आहे. म्हणजे 28, 30 आणि 32 जर साईज असेल तर तुम्हाला इथे 5.5 इंच मुंडा टाकून घ्यायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर जर तुमची 34 साईज असेल तर तुम्हाला इथे 5.5 इंच मुंडा टाकायचा आहे किंवा 5.25 इंच मुंडा टाकायचा आहे. तर बघा इथे 34 साईजमध्ये एखादी लेडीज जर हेल्थला थोडीशी हेल्दी असेल तर तुम्हाला इथे 5.25 इंच मुंडा टाकायचा आहे. म्हणजेच तुम्हाला त्यांच्या ब्लाऊजवरून मुंडा मोजून घेऊन जर 5.5 इंचामध्ये ॲडजस्ट झाला नाही तर तुम्हाला इथे 5.25 इंच टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा 36 साईजसाठी इथे तुम्ही ज्याप्रमाणे 34 साईजला तुम्ही करायचं आहे त्याचप्रमाणे 36 साईजलाही करायचं आहे. 5.5 इंच टाकून घ्यायचं आहे. जर ॲडजस्ट झाली नाही तर तुम्हाला इथे 5.25 इंच मुंडा टाकून घ्यायचा आहे. म्हणजे 36 साईजला तुम्ही 5.25 इंच हा परफेक्ट मुंडा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा 38 साईजलाही सेम तुम्ही 36 साईजला टाकला आहे त्याच पद्धतीने 38 साईजलाही टाकायचं आहे. 38 साईजला इथे 5.25 इंच मुंडा टाकून घ्यायचा आहे. 5.25 इंच कसं काउंट करायचं इथं बघा, हे 5.5 इंच आणि 5.5 इंचानंतर या 2 लाईन म्हणजे 5.25 इंच झालं. म्हणजे 6 इंचाला 2 लाईन कमी असतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं 5.25 इंच टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा जर तुमचे ब्लाऊज 40 साईजचे असेल तर तुम्हाला 6 इंच इथं मुंडा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा 42 साईज जर ब्लाऊज असेल तर तुम्हाला इथे 6 इंच किंवा 6.25 इंच टाकून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आता 6.25 इंच कसं मोजून घ्यायचं, 6 इंच आणि टेपच्या 2 लाईन इथं अशा पद्धतीने हे 6.25 इंच येतं. म्हणजे 6.5ला आपल्याला 2 लाईन कमी करायच्या आहेत. म्हणजे 6.25 इंच लाईन इथं आपल्याला घ्यायची आहे 42 साईजसाठी. त्याच्यानंतर बघा 44 साईजसाठी आपल्याला 6.25 इंच आपल्याला इथं मुंडा टाकून घ्यायचा आहे. आणि जर 6.25 इंचामध्ये तुमचं ॲडजस्ट होत नसेल तर तुम्हाला इथे 6.5 इंच मुंडा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा 46 साईजसाठी आपल्याला 6.25 सेम 44 साईजसाठी टाकलं होतं त्याच पद्धतीने 46 साईजसाठी टाकायचं आहे. 6.25 आणि 6.5 इंच मुंडा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा 48 साईजसाठी आपल्याला 6.5 इंच इथं मुंडा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लास्टची साईज बघा 50 साईजसाठी आपल्याला 6.5 इंच मुंडा टाकायचा आहे. जर तुमचा 6.5मध्ये एकदम फिट होत असेल तर तुम्हाला टेपच्या अजून 2 लाईन वाढवून घ्यायच्या आहेत. म्हणजेच 6.25 इंच इथं मुंडा टाकून घ्यायचा आहे. तर बघा तुम्हाला दाखवते 6.5 आणि वरती 2 लाईन आपल्याला इथं अशा पद्धतीने 6.25 इंच मुंडा टाकून घ्यायचा आहे. तर बघा मी तुम्हाला एकदम छोट्या साईजपासून ते एकदम मोठ्यातली मोठ्या साईजपर्यंत साईजनुसार मुंडा कसा ॲडजस्ट करायचे ते सांगितलेले आहे. तर बघा तुमच्याकडे जास्तीत जास्त मोठ्या साईजचे म्हणजे 40च्या नंतरचे जर ब्लाऊज स्टिचिंगसाठी आले तर तुम्ही कधीही त्या ब्लाऊजवरूनच मुंडा आपल्याला मोजून त्याची ह्या मुंड्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि या तुम्ही मुंडा चार्टचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला याचा
तुमच्या शिवण क्लासमध्ये नक्की फायदा होईल. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर ज्या नवीन मैत्रिणी असतील त्यांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.